रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधल्या नागोठणे नगरीत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा, पक्षप्रवेश आणि नगराध्यक्ष नगरसेवक यांचा भव्य सत्कार सोहळा पार पडलाय। या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी जिल्हाप्रमुख, माजी संपर्क प्रमुख किशोर जैन, आपल्या हजारो समर्थक आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार पक्षात दाखल झाले। यावेळी खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती सुद्धा लाभली आहे। तर अजित पवार यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवरती प्रभावित होऊन विकासाच्या मुद्द्यावर आपण पक्षप्रवेश केलाय, असं किशोर जैन यांनी यावेळी सांगितलंय। तर यावेळी अजित पवार, सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे यांनी पक्षप्रवेश कर्त्यांचं पक्षामध्ये स्वागत केलंय। काही नाही, आम्हाला सगळीच कामं करावी लागतात। मागे तटकरे साहेबांनी सांगितलं होतं या पक्षप्रवेशाच्या निमित्तानं आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविकांच्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं आलो होतो। मी आता ताबडतोब मुंबईला चाललेलो आहे। तेही काम करायचं आहे, हेही काम करायचं आहे। शेवटी निवडणुका पण महत्त्वाच्या आहेत, परंतु त्याचबरोबर कार्यकर्त्यांचं स्वागत करणं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून रायगडमध्ये आलो होतो। प्रत्येकाला मी मगाशी सांगितलं, संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणाला कुठं जायचंय ते जाऊ शकतात, तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याबद्दलची चौकशी करण्याचं काम संबंधित जी कोण एजन्सी आहे किंवा जी कोण संस्था आहे ती त्या ठिकाणी करेल आणि त्याच्यामधनं दूध का दूध, पाणी का पाणी पुढे येईल। फक्त भाजपनीच पालावा काय, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतो। स्वतः नारायणराव राणेंनी आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक वर्ष काम केलेलं आहे। राज्याचं प्रमुखपद भूषवलं, विरोधी पक्ष नेतेपद भूषवलं, अनेक मंत्रिपदं भूषवली। ह्या कोकणवासियांनी त्यांना खासदार पण केलं, केंद्रीय मंत्री पण केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्यांनी कामं केली। आता त्यांनी त्याबद्दल मला तुम्हीच प्रश्न विचारताय, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाही, परंतु माझी भेट झाल्यावर मी त्यांना विचारीन की बाबा का आपण असा निर्णय घेतला, कारण त्यांना जनतेने 5 वर्षाच्या करता खासदार म्हणून निवडून दिलेलं आहे आणि ह्या गोष्टीला फक्त 1.5 वर्ष माझ्या माहितीप्रमाणे झालेलं आहे। पण काय कारण आहे, खरंच ते तशा पद्धतीनं निवृत्ती घेणार आहे, काही तब्येतीचं काही कारण आहे का, आणखीन काही कारण आहे का, बऱ्याचशा आमच्या राजकारणामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांच्याबद्दल अफवा पण उठवल्या जातात। तर ही अफवा आहे, ते त्यांच्याशी बोलल्यावरच वस्तुस्थिती कळेल।